जो आत्तापर्यंत पॅडी कांबळे लोकांनी बघितलाय, प्रेक्षकांनी बघितलाय, तोच पुन्हा तिथे बिग बॉसच्या घरात दाखवायचा नव्हता. निक्कीला आत्ता प्रेम यायला लागलंय सूरजवरचं. मला ना ते प्रेक्षक बघायचे आहेत खरंच, की जे निक्कीला वोट करतात घरातून बाहेर न येण्यासाठी. माझं नातं कोणाशी बनलं गेलंय, तर एकतर तो सूरज आहे, जो सगळ्यांनी बघितलेला आहे. कालचा एपिसोड बघितला तर मला लक्षात आलं, की अरे अजून मुखवटे घालून आहेत आणि हे मुखवटे त्यांचे आपोआप फाटणार आहेत. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठीचे हे सीझन खरंच खूप गाजतंय. पण या घरात आता या आठवड्यात आपण घराबाहेर पडताना बघितलं, ज्यांना मास्टर माइंड म्हटलं गेलं, खरा माणूस म्हटलं गेलं, असे पॅडी दादा. कसे आहात दादा? मी मजेत आहे. तुम्ही कशा आहात? एकदम मस्त. हां, म्हणजे तुझं पहिलंच वाक्य जे होतं ते थोडंसं असं होतं मला, की म्हणजे मास्टर माइंड वगैरे मी नाही आहे, पण मी खरा माणूस होण्याचा प्रयत्न करतोय. त्या दिशेने माझा प्रवास चालू आहे गेली कित्येक वर्ष आणि आय होप मी ते लवकरात लवकर अचीव्ह करेन. मास्टर माइंड मी माझ्या कामांसाठी असू शकतो, की मी माझं काम कशा पद्धतीनं करायचं, पण ते गेममधले प्लॅन्स वगैरे मला फार नाही जमले किंवा माझ्यापेक्षा उत्तम प्लॅन करणारे लोकं होते. पण दादा घराबाहेर आलात हे लोकांनाच पटलं नाही आहे. कारण की सोशल मीडियावर असं आहे की पॅडी दादा टॉप 3 हवे होते, टॉप 5मध्ये हवे होते. त्याबद्दल काय वाटतं? नाही मलाही असं वाटत होतं, की मी फायनलिस्ट असेन किंवा टॉप 5, टॉप 3 मध्ये मे बी मी विनसुद्धा करेन असंही वाटलं होतं मला. यू डोंट नो लोकांना काय आवडेल. पण मला त्याचं वाईट नाही वाटत आहे फार, की जो थॉट घेऊन मी आतमध्ये गेलो होतो, घरात गेलो होतो आणि आय होप त्या थॉटला मी तिथे जागलो आणि त्याच थॉटने मी बाहेर आलो. म्हणजे ज्या ॲटिट्यूडने मी आतमध्ये गेलो होतो. मला इनफॅक्ट जो आत्तापर्यंत पॅडी कांबळे लोकांनी बघितलाय, प्रेक्षकांनी बघितलाय, तोच पुन्हा तिथे बिग बॉसच्या घरात दाखवायचा नव्हता. तो एक मेजर थॉट घेऊन मी गेलो होतो, की नॉर्मल पॅडी कांबळे कसा आहे, म म बाहेर घरी वावरताना कसा असतो, जो ऑब्व्हियसली ते घर होतं. तुम्ही टास्क खेळताना किंवा माझ्या बाकीच्या कामात मी कसा असतो, मित्रांशी बोलताना कसा असतो, राग आल्याच्या नंतर कसा असतो, हे लोकांना माहिती नव्हतं. तर ही बाजू माझी लोकांना कळावी. मी प्रेमळ किती असू शकेन, एखाद्या माणसावर किती प्रेम करू शकेन. तर ह्या गोष्टी लोकांनी पाहाव्यात, हे माझं इच्छा होती आणि त्या मी तिथे उत्तम मला वाटतं मी मेंटेन केल्या आणि कुठेही त्या गोष्टींना धक्का न लावता मी घराच्या बाहेर आलो. त्यामुळे मला कुठला रिग्रेट नाही आहे कुठला. पण खरंच आम्हाला पॅडी दादाची एक दुसरी बाजू पाहायला मिळाली, प्रेमळ वगैरे. पण कुठेतरी असं वाटलं दादा, की नाती जपली किंवा सजेशन्स दिले आणि तिथे कुठेतरी आपण सेल्फिश होऊन खेळलो असतो, तर आज आपण घराबाहेर आलो नसतो. कदाचित तसं झालं असतं, केलं असतं मी तर नसतो आलो. कारण मला वाटतं जे लोकं तसं, काही लोकं, सगळे नाही, त्यातले काही लोकं जे तसं वागतायत सेल्फिश किंवा थोडंसं प्रिटेंड करणं तुम्ही, की मी किती प्रेमळ आहे. निक्कीला आत्ता प्रेम यायला लागलं आहे सूरजवरचं. तर तसं कदाचित राहिलो असतं तर मी नसतो आलो आणि मला ना ते प्रेक्षक बघायचे आहेत खरंच, की जे निक्कीला वोट करतात घरातून बाहेर न येण्यासाठी. तर ते कुठले प्रेक्षक असतात, की त्यांना अशी निक्की आवडते किंवा असा अरबाज आवडतो किंवा आपण नॉर्मली अशा लोकांना आपण त्यांच्या वाऱ्याला पण बसत नाही, की नको यार हा खूप इरिटेट करतो किंवा खूप भांडतो, खूप कचकच करतो. तर असे कुठले तिचा फॅन फॉलोअर आहे, की जो अशा पद्धतीने निकी खेळली तर लोकांना आवडतं. पण मग मला नंतर लक्षात येतं, की कदाचित असंच आपण वागायचं का? तर नाही. आपण ज्या मार्गावर आहोत त्याच्यानंतर आपल्याला बाहेर आल्याच्यानंतर ज्या कमेंट्स मिळतायत, त्या आपल्या करेक्ट होतात. ते आपलं वागणं असायला पाहिजे. ते आपलं माणूसपण जपणं असायला पाहिजे आणि मला वाटतं ते जपलंय. लोकांना अदरवाईज पण आता जसं काय वागायचं ते वागू देत. आपण आपला मार्ग सोडायचा नाही. ह्या मतावर मी ठाम आहे. पण दादा आत्ताच निक्की आणि अरबाजबद्दल तुम्ही म्हणाला, त्यांचं घरात एक नातं दिसून आलं, तर ते तुम्ही खूप जवळून पाहिलंय. तर ते कितपत खरं आहे असं वाटतं? हां, म्हणजे त्या घरातनं पाहिलं, जवळून वगैरे हो. बघण्याची इच्छा नव्हती आम्हाला, कोणालाच इच्छा नव्हती. कोण त्यांच्या जवळ गेलं नव्हतं. ते खरं तर ना ते खोटेपणा आम्हालाही तिथं तिथं दिसत होतं आणि लोकांनाही कळत होतं, की हे फक्त गेमसाठी आहे. हे काही त्यांचं खरं रिलेशन वगैरे असू शकतं किंवा किंवा त्यांनी ती प्रिकॉशन्स घेतल्या त्या, की आपण कुठे कमिट करत नाही आहोत एकमेकांना, की आपण चांगले दोस्त आहोत, चांगले मित्र आहोत, आपण घट्ट मित्र आहोत. तर एकदा ते येऊन, की कोणाला प्रॉब्लेम आहे का रे, की आम्ही इथं किस वगैरे केला तर कोणाला प्रॉब्लेम आहे? तर आम्ही म्हटलं, की हां, आमच्या डोळ्यासमोर आर्याने काहीतरी ऑब्जेक्शन घेतलं होतं किंवा ताईने काहीतरी ऑब्जेक्शन घेतलं होतं. तर ते म्हटले, की ऑब्जेक्शन नाही तुम्ही काय करायचं, पण आमच्या डोळ्यासमोर काही गोष्टी दिसल्या तर आम्हाला ते नाही वाटत. घरात आपण असं नाही करत. असे चाळे एकमेकांना बिलगून बसणं आणि एकमेकांच्या काय म्हणतो कमरेत हात टाकून बसणं. तर मी माझ्या बायकोसोबत बसत नाही. माझी मुलं असताना ऑब्व्हियसली ना, घरातली काही मंडळी असताना आपण असे नाही वागत.
तर त्या गोष्टी जरा खटकतात. पण शेवटी त्यांना काय करायचं तर त्यांचा लुकआउट होता. पण ते सगळं खोटं होतं. जे बाहेर आल्याच्या नंतर पण लक्षात आलं, की अरबाज इज एंगेज्ड आणि त्याने काही कारण त्याच्या आईने ते निक्कीच्या आईने तिला सांगितलं, की "अगं असं करू नकोस, तू खूप वेगळी दिसतेस, तो वेगळाच आहे बाहेर आल्याच्या नंतर." सो आणि खोटी लोकं फार टिकत नाहीत. काही-काही टिकतात, पण त्यांचा शेवट आहे तो फार बरा नाही होत, असं मला वाटतं. पण दादा किती नाती जपली गेली घरात आणि किती नाती बनली आहेत नवीन, जी घराबाहेर पण आम्हाला दिसून येते. आत्ता या क्षणाला जर माझं नातं कोणाशी बनलं गेलं आहे, तर एकतर तो सूरज आहे, जो सगळ्यांनी बघितलेला आहे. अंकिता आहे. अंकिता नॉट बिकॉज ती फक्त माझ्या गावाकडची आणि माझ्या कोकणातली आहे, पण ती खूप कोकण हार्टेड आणि ती सॉफ्ट हार्टेड गर्ल आणि ती एक मुलगी म्हणून कसं असावं एखाद्या मुलीनं, तर ते तसं असावं. कारण ज्या पद्धतीचं तिचं अपब्रिंगिंग आम्ही ऐकलं, आम्ही खूप गप्पा मारल्या तिथं. ती गावाकडनं आलेली आहे, कधी मुंबई बघितलेली नाही. तिच्या बाबांनी तर आत्ता ह्या बिग बॉसच्या निमित्ताने मुंबई पहिल्यांदा बघितली. तर अशी मुलगी जिच्यात खूप धारिष्ट्य असतं, जिच्यात खूप धमक असते. तर अशी मुलगी मी तिचा प्रवास बघितल्याच्यानंतर मला एक ऑब्व्हियसली की यार माझी माझी मुलगी असावी तर अशी असावी. तो एक आपल्याला फील असतो ना, की यार मुलीनं असं असावं, धमक आणि मग ते सगळं तिचा प्रवास बघितला आणि त्या सगळ्या गोष्टी. तर मला तिच्याबद्दल प्राउड फील झालं. यार माझ्या गावाकडची पोरगी आहे, माझी कोकणातली पोरगी आहे. तर ह्या 2 मंडळींसोबत जास्त नातं माझं घट्ट झालं. बाकी नाती थोडीशी तिथं पण मला खटकली आणि बाहेर आल्याच्या नंतर पण मी आत्ता काही एपिसोड म्हणजे कालचा एपिसोड बघितला तर मला लक्षात आलं, की अरे अजून मुखवटे घालून आहेत आणि हे मुखवटे त्यांचे आपोआप फाटणार आहेत. म्हणजे अजून 4-5 दिवस जे काही उरलेले आहेत, लोकांना कळणार आणि कळतंय ते आणि त्या पद्धतीनंच वोटिंग होणार आणि त्या पद्धतीनंच लोकं विनर ठरवणार आहेत. पण सूरजचं आणि तुमचं नातं आम्हाला असं बाप-लेकासारखं दिसलं. कारण की तुम्ही त्याला गेम समजवत होता. ज्यात तो आपला विरोधी आहे असं बोलायला हवं. तिथे तुम्ही त्यांना गेम समजवला. पण दादा सूरजच्या साधेपणाचं असं बोललं जातं बाहेर, की ती स्ट्रॅटर्जी आहे त्याची, त्याचा साधेपणा. तर खरं कसं आहे सूरज? नाही, मी खरंच म्हणजे बाहेर पण माझ्या मित्रांना मी नंबर देतो. त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता माझ्या परोक्ष जाऊन किंवा माझ्या जिथे मी लहानाचा मोठा झालो किंवा जिथे आत्ता मी राहतो किंवा माझे प्रोडक्शन्स चे नंबर की जिथे-जिथे मी कामं केली आहेत. तर पॅडी कांबळे असाच आहे. पॅडी कांबळे म्हणजे काय म्हणतो बऱ्याचदा याचे मला तोटे पण झालेले आहेत. काय होतं की आपण एखादी मूर्ती आपण एखादी बनवतो आणि त्याला सजवतो, नटवतो आणि ती मूर्ती कोणतरी उचलून घेऊन जातं. म्हणजे तेच काम जर मी माझ्यासाठी केलं असतं तर कदाचित मी आणखीन एक वेगळा पॅडी कांबळे असता. पण मला त्याचं दुःख वाटत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये पण मला बाटली म्हटलं गेलं आणि बाण म्हणजे सूरज म्हणजे माझा त्याला सपोर्ट आहे. तर मला वाटतं की ती बाटली खूप महत्त्वाची असते. तो बाण वर जाण्यासाठी आणि तो बाकी कुठली बाटली होऊ शकली नाही. मी ते होऊ शकलो. त्याचा मला आनंद आहे आणि बाटलीला जास्त आनंद असतो तो फटाका किंवा बाण तो वर गेल्याच्या नंतर आणि बाटली तशीही म्हणजे लोकांच्या नजरेने जरी काही कामाची नाही रिकामी बाटली असली तरी ती भंगारामध्ये जरी गेली ना तरी त्याला 2 पैसे मिळतात. सो त्याची किंमत कायम चालू असते. सो असं कोणी समजू नये की त्याला सपोर्ट दिला म्हणजे ह्याने स्वतःचं नुकसान करून घेतलं. तर मी आहेच तसा आणि मला त्याचं वाईट नाही वाटत. मी कोणासाठी जर कोणासाठी जर मी 4 गोष्टी करू शकलो, चांगला वागू शकलो आणि त्याचा फायदा झाला, तर मला नेहमी आनंद होतो या गोष्टींचा. पण सूरज कसा आहे घराघरात आणि घराबाहेर म्हणजे त्याचा साधेपणा ही त्याची स्ट्रॅटर्जी आहे का? नाही, 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 नाही. सूरजची स्ट्रॅटेजी मला कधीच दिसली नाही ती. तो रागवायचा पण. आमची भांडणं पण खूप व्हायची. कदाचित ती फार दिसली नसतील. तो माझ्यावर रुसायचा. मी त्याला एखादी गोष्ट म्हणजे एक्स्ट्रीम रुसायचा. एक्स्ट्रीम राग यायचा त्याचा. एक्स्ट्रीम राग यायचा त्याला माझा. कारण ते जेव्हा अभिजित नाचत होता आणि तेव्हा आपण एक फील्डमधली माणसं आहोत. आपल्याला कॅमेरा प्लेसमेंट्स जरा कळतात किंवा एक फॉर्मेशन कळतं. तर तो ना एकदम पुढे जाऊन अडून नाचत होता. म्हणजे त्यामुळे अख्खी फ्रेम डिस्टर्ब होती. त्याने माझा हेतू फक्त आत्ता त्याचा शॉट चालू आहे ना, अभिजितचा शॉट चालू आहे. तर तिथं कोणी "सूरज बाजूला ये." तर त्याला वाटलं, की मी त्याला बाजूला काढ म्हणजे तू नाचूच नकोस असं सांगतोय असं त्याला वाटलं. पण त्याचा तो गैरसमज नंतर दूर झाला. अंकिता आणि धनंजयने बसून त्याला सांगितलं, की "अरे, ते असं-असं होतं. ते शॉटमध्ये बरं दिसत नव्हतं ह्याहून." मग नंतर तो आला, "चला बाहेर." म्हटलं, "मला झोप येते." "चला बाहेर." "अरे मला झोप येते." "चला म्हणलं ना." मग हात धरला माझा. मग बाहेर गेलो. मग बसलो. मग बोललो.
तर त्याच्या मनात काही नसतं. त्याची म्हणजे ह्या बिग बॉसच्या घरात जर स्ट्रेट जाणारा माणूस कोण असेल, मी पण थोडीशी कधी-कधी स्ट्रॅटेजी केली. मी हां. त्याचा गैरफायदा घ्यायचा एकदा प्रयत्न केला टास्कमध्ये माझ्या अपोजिट खेळत असताना. पण मी त्याला जाऊन सॉरी म्हटलं, "यार धनंजय, आय एम सॉरी यार." मी म्हणजे तो अपोजिटच्या म्हणजे लगोरीच्या वेळेस त्याला तो कलर टाकू द्यायचा नव्हता. तर मी त्याला म्हटलं होतं, की "हे सूरज, तो तो राहू देत, तो कलर राहू देत. तू हा कलर हे करायचा प्रयत्न कर." तर मला लक्षात आलं, की यार त्याला कारण तो माझा ऐकणार होता आणि मी त्याला चुकीचं इन्स्ट्रक्ट करतो. तर मला वाईट वाटलं, की यार आपण असं नाही करायला पाहिजे होतं. तर स्ट्रेट जाणारा आणि काय म्हणूयात आपण सरळ मार्गी माणूस असेल, तर तो एकटा फक्त सूरज आहे. बाकी सगळे काही ना काही थोड्याफार अंशाने काही खेळ खेळतात किंवा त्यांची स्ट्रॅटेजी खेळतात. तुम्ही आता अंकिताचं स्ट्रगल सांगितलं, पण तुमच्या कामाबद्दल घरात जान्हवी आणि निकी बोलले, तेव्हा वाईट तर वाटलंच असणार. पण तुम्ही खूप शांततेत ती सिच्युएशन हँडल केली. पण सोशल मीडियावर तुम्हाला खूप जणांनी सपोर्ट केला. तर त्याबद्दल काय सांगाल? हा सपोर्ट मिळवण्यासाठी मी ते केलेलं नाही आहे. हो, मी ते तर बेसिक आहे. तसा आहे. कारण काय होतं ना, भांडण करून तुम्ही म्हणजे तिने केलेला माझा अपमान मला परत मिळणार नव्हता. मी तिच्याशी भांडलो असतो तर किंवा ती गोष्ट सॉर्ट होणार किंवा ती पुसली जाणार नव्हती. ती बोलली होती, ती बोलली होती. ते तसंच राहणार होतं. ते प्रिंट झालं होतं, ते छापलं गेलं होतं. त्यामुळे मी चिड करून काही त्याचा फायदा नव्हता. मग मी नेहमी म्हणत असतो, की माझी रेष जर मला मोठी करायची असेल ना, तर त्यासाठी मला काम करायला लागणार. मी तशा पद्धतीनं मी दुसऱ्याची रेष पुसत बसत नाही. तिथे माझा वेळ आणि माझी एनर्जी वाया घालवत नाही. तर मी माझी रेष कशी जास्त मोठी होईल त्याकडे बघतो आणि माझी रेष कधी मोठी होईल माझ्या या स्वभावाने, माझ्या कामाने, ह्या सगळ्या गोष्टींनी माझी रेष मी मोठी करू शकेन आणि मी मागून मान मिळवणारा माणूस नाही आहे. मी माझं काम करतो आणि मला आपोआप मान मिळतो. ह्या गोष्टी मी ह्याच्या अगोदर पण भूतकाळात केलेल्या आहेत आणि याच्या पुढे पण तशा असणार. त्यामुळे मी जान्हवीला काही बोललो नाही तर मी खूप माझं दिल बडा है, मी खूप क्षमाशील आहे आणि असं वगैरे काही नाही. तर माझा बेसिक स्वभाव तसा आहे, की ओके ठीक आहे. तू तू लक्षात ठेव याच्यापुढे दुसऱ्या कोणाला जर बोललीस आणि जर दुसरं कोणतरी तुला ओरडलं तर त्या गोष्टी तुला जरा महागात पडतील आणि कदाचित ते बाकीच्या गोष्टी तिला बाहेरच्या महागात पडणार आहेत असं मला नक्की वाटतं. पण निकी आणि जान्हवीला असं खरंच माफ केलं? नाही, मनातून नाही. पण दादा तुम्हाला जेव्हा असं बोललं गेलं ना, तुमच्या मुलीने खूप छान पद्धतीने तुमच्यासाठी स्टँड मी घेतला. वाचलं ते. येस. पण त्यासोबत ना तुमच्या मैत्रिणींनी खूप स्टँड घेतला, विशाखाताईंनी. आणि तुम्ही बिचुकलेंच्या समोर त्यांच्यासाठी स्टँड घेतला. ही मैत्री कशी आहे? नाही त्यांच्यासाठी म्हणून नाही. अरे तुला विशाखा सुभेदार कशी माहीत नाही? तू टेलिव्हिजनला तू म्हणतोस ना, तू सेलिब्रिटी आहेस किंवा काय आहेस. तर आम्हाला तर तू माहिती आहेस. तू केवढा आहेस ते मला माहीत नाही. पण आम्हाला तर तू माहिती आहेस आणि तुला विशाखा सुभेदार माहीत नाही. तर मला टाळकं सरकतं. मी अशा वेळेस हा माझा थोडासा सार्कॅझम बाहेर येतो. छोटीशी अभिनेत्री आहे, पण त्याला खूप लोकं ओळखतात. जो तू ओळखत नाही आहेस. त्या लोकांमध्ये तू नाही आहेस. मला पण तो म्हणला होता, "हां, हां, आम्ही बघायचो." म्हटलं, "तेव्हा आम्ही काम करत होतो. तेव्हा तू फक्त बघत होतास." आणि कुठल्या काय गोष्टी बोलतो, त्याला काय तारतम्य आहे तुमच्या बोलण्याला. म्हणजे मे बी त्याच्या ह्या गोष्टींमुळे तो आज फेमस असेल. पण मला एक दिवस जर तो घरात सापडला असता ना, तर त्याला चांगला सोलून काढला असतं मी, एवढं मात्र नक्कीच. पण खरंच विशाखाताईंनी तुमचं खूप कौतुक केलं. बाहेर सगळ्या मित्रमैत्रिणींनी आणि प्रेक्षकांनी मला खूप सपोर्ट केला. सो थँक्यू सगळ्यांना. सगळ्यांचे खूप आभार. आत्तापर्यंतच्या माझ्या प्रवासात तुम्ही लोकांनी सगळ्यांनी साथ दिली आणि याच्यापुढे बी तुम्ही असेच सोबत असाल याबद्दल मला खात्री आहे. पण दादा वर्षाताईंना बोललं गेलं पहिल्याच काही आठवड्यात निक्कीकडनं, जान्हवीकडनं, तेव्हा ना सोशल मीडियावर असं पसरलं गेलं, की घरात कलाकार आहेत आणि सिनियर कलाकार म्हणून तुम्ही वर्षाताईंसाठी स्टँड का नाही घेतला? आणि असं खूप कलाकारांनीही असं म्हटलं गेलं, की पॅडी दादांनी तिथे स्टँड घ्यायला पाहिजे होता. ती माझी थोडी चूक झाली. कारण काय होत होतं ते दुसरा आठवडा होता आणि ना कोणाच्या भांडणांचा अंदाज नव्हता. तर आम्हाला फार या लोकांच्या नादी किंवा तोंडी लागायचं नव्हतं. कारण ते बोलण्याने शब्दाने शब्द, शब्दाने शब्द वाढत जातो. पण ती माझी चूक होती असं मला कळतं, की मी आणि अभिजितने जे भाऊ पण बोलले, की आम्ही बोलायला पाहिजे होतं आणि यापुढे ती गोष्ट मात्र नक्कीच लक्षात ठेवेन. काही-काही ज्या चुका झाल्यात ना, त्या सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करणार मी. येस. आता बिग बॉसच्या घराने काय शिकवलं? बिग बॉसच्या घराने शिकवलं, की तुम्ही खोटे मुखवटे घालून चालत नाही. तुम्ही थोडा वेळ सर्व्हाइव्ह होता, पण त्यानंतर बाहेर तुम्हाला लोकं तो मुखवटा फाडायला म्हणजे तो आपोआप फाटला जातो, आपसूक फाटला जातो. तो बर्फाचा असेल तर उन्हात गेल्याच्यानंतर वितळतो. तो जर दुसरा आणखीन कुठला कागदाचा असेल तर तुम्ही आणखीन करपून जातो. तर ते मुखवटे तुम्ही घेऊन फार वेळ करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जसे तुम्ही आहात, ज्या पद्धतीचं तुम्ही वागता, बोलतात, तुम्ही तसंच सगळ्या ठिकाणी वागणं गरजेचं आहे आणि तरच तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकता.
आणि आता घरात कोणत्या सदस्यांना सपोर्ट कराल? ऑफकोर्स सूरज आणि अंकिता. कोण जिंकेल असं वाटतं? सगळ्यांनी जिंकावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाने मी जिंकावं. पण मी जसं मागच्या पण एका बाईटमध्ये म्हणलं होतं, की अ, प्रत्येकजण आपापला तयार झालेला आहे. प्रत्येकजण आपापल्या गोष्टी करू शकतो. स्वतःच्या पायावर. सूरजला ना तेवढी अजून समज नाही आहे काही गोष्टींची. त्यामुळे सूरज जिंकावा अशी खूप मनोमन इच्छा आहे. जेणेकरून त्याला एक वेगळा फुटेज मिळेल. आणि त्याच्यासोबत बाकी त्याला सपोर्टला आम्ही आहोतच. अंकिता आहे, मी आहे. बाकी लोकांचं मला माहीत नाही. पण अंकिता आणि मी तर नक्कीच असणार. मी तर अगदी सगळ्या कॅमेऱ्यांसमोर बोलून आलो आहे, की तो मरेपर्यंत किंवा मी मरेपर्यंत मी तुझ्यासोबत असणार आहे. त्यामुळे मी त्याच्यासोबत असणारच आहे. वाह! खूप छान. पण दादा बिग बॉसमध्ये पुन्हा जाण्याची संधी मिळाली तर जाल? जाल आणि सगळ्यांना फाडेन काढेन आत्ता. वाह! आत्ता बाहेरनं कळलं कोण काय करतायत ते. त्यामुळे जायची संधी मिळाली तर नक्की जाईन मी परत. थँक सो मच. आणि तुम्ही खरंच खूप खरं म्हणून खेळला आहात. खरं माणूस दिसून आला. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि ऑल द बेस्ट Thank you. तुमच्या पुढच्या पिक्चरसाठी. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.